कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, कुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताई माते की जय, भक्ती सम्राट नामदेव महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सब संतान की जय, बाल गोपाल कृष्ण भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गावदेवी माते की जय, पवनपुत्र हनुमान की जय. सर्वांना जय हरी. जय रे. अध्याय 9 ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि श्लोक क्रमांक आहे 3. अश्रद्ध धामा पुरुष अधर्मशास परंतप अप्राप्य मा निवर्तते मृत्यू संसार वर्तनी. त्याच्या खालील ओव्या आहेत. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरून गोचिड, अशुद्ध काय न सेवती. का कमलकंद आणि दरदरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवेची भ्रमरी, येला चिखलूची उरे. ना तरी निर्देवाच्या परिवरी, लोया रुतलिया सहस्रवरी, परी तेथ बैसोनी उपवास करी, का दारिद्र्य जो. आणि त्याचा सिद्धांत सांगतायत. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांता श्रीकामू विषयावरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधार दोजी. जय हरी. आज आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी श्री नारायण काशीनाथ भोईर यांच्या रातीनिमित्त प्रवचनाची सेवा माझ्यासारख्या लेकराला पामराला दिलेली आहे. म्हणून या घराण्याचं पहिले आभार मानतो. कारण मी कोणी प्रवचनकार नाहीये, मी एक तुमच्यामधला सामान्य बालक आहे. आणि सद्गुरूंनी जो दिलेला निरोप आहे तो सांगण्यासाठी इथे मला बसवलेला आहे. तुका म्हणे आम्हा धाडिले निरोपा, आणि मार्ग आहे सोपा सुखरूप. त्या उक्तीप्रमाणे मी कोणी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण एक बाबांची सेवा मला करायला मिळते. नवे नवे जो अनादी कालाचं तत्वज्ञान
या जड जीवापर्यंत कसं पोहोचावं, साधू संतांनी केलेला अट्टास आहे मायबापांनो. आणि तो या जड जीवाला बाबांच्या कार्यानिमित्त पोचावा, आणि म्हणून ही सगळी नियोजन आहे मायबापांनो. बाबा निघून गेले आहेत, काशीनाथ बाबा निघून गेलेले आहेत, पण नारायण बाबा क्षमा असावी, नारायण बाबा निघून गेलेले आहेत, पण त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार आहे मायबापांनो. त्यांचा मुलगा श्रीधर नारायण भोईर, उमेश नारायण भोईर, मुलगी आहे सुलोचना भरत पाटील, मुलगी आहे सौ गीता संजय कोळी, नातू आहेत यश भरत पाटील, नात आहे हेतवी भरत पाटील, नातू आहे कार्तिक संजय कोळी, नातू आहे गीत श्रीधर भोईर, नात आहे गार्गी उमेश भोईर, आणि नात आहे तश्वी श्रीधर भोईर. असा हा सगळा भोईर परिवार मायबापांनो. आणि बाबा निघून गेलेले आहेत. घराचं काय सांगावं, घराचा बेस असतो ना म्हणजे बाप असतो मायबापांनो. आणि तो आज छत्र म्हणावं लागेल, बेस म्हणावं लागेल, कारण बाबाला जेवढी उपमा द्यावी तेवढी कमीच आहे. कारण हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करून हा बाप असतो ना, हा पोरांचं संगोपन करत असतो. कधी दिसून येत नाही मायबापांनो. वडिलांचा जो अट्टास असतो तो दिसून येत नाही मायबापांनो. आई करते, आईचं सगळं वावा करतात मायबापांनो. आई ममतेचा सागर आहे, मायेचा सागर आहे, पण बाप कठीण असून तेवढाच लेकरांना कसं मोठा होईल, माझा लेकरं कसा मोठा होईल, आणि त्याप्रमाणे बाप सगळं या संसारामध्ये झटत असतो. प्रत्येक गोष्ट माझ्या पोराला कशी मिळावी, माझा पोरगा या समाजामध्ये कसा उभारून दिसेल, कसा मोठा होईल, हा बाबाचा अट्टास असतो मायबापांना. आणि या परिवारामधून बापाचं छत्र गेलेलं आहे. मोठं संकट आहे मायबापांनो. पण या संकटाला ही सगळी मंडळी आहेत, गावची मंडळी असतील नाहीतर इथे सगळी जमलेली आहेत, यांच्या दुःखामध्ये सामील आहेत. आणि हे दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे मायबापांनो. कारण साधू संत सांगून गेलेले आहेत की हे शरीर आहे ना, हे शरीर कोणाचंच राहिलेलं नाही मायबापांनो. प्रत्येक जन्माला आलाय ना त्याला मृत्यू हा अटळ आहे मायबापांनो. जो जन्माला आलाय त्याला मृत्यू अटळ आहे. मग तो राजा असो किंवा रंक असो, मग तो त्याला निश्चित एक ना एक दिवस, आज तुम्ही आम्ही आहोत, आम्हाला पण सुद्धा जायचं आहे. पण कसं जावं, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये तुम्हा आम्हाला सांगितलं आहे. आज आपल्या घरामध्ये खरंच किती जणांच्या घरी श्रीमद भागवत गीता आहे आणि किती जणांच्या घरी ज्ञानेश्वरी आहे, जरा सांगा बरं. आज शोकाकुल वाटतं की या आपल्या भरत खंडामध्ये आपला तुमचा आमचा जन्म झालाय, आणि या भरत खंडामध्ये साधू संत नवे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. 150 ते 200 संत अवताराला आले महाराष्ट्र भूमीमध्ये. अशी ही पावन महाराष्ट्र भूमी, आणि त्यांच्यामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. आणि त्याच्यासारख्या आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ, श्रीमद भागवत सारखा महान ग्रंथ नसावा. शोकाकुल आहे नाही का. कारण ही गोष्ट, अरे माय बापानं ही जी माऊलींनी हाडाचं काढ केलं, हो रक्ताचं पाणी केलं. अरे त्या माऊलींना, माझ्या माऊलींना या आळंदीमध्ये काय केलं माहिती आहे ना, प्रत्येकाला सगळे ज्ञात आहे. तो 22 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली, त्यांनी तुमच्यासारख्या आणि आमच्यासारख्याला हे ज्ञानेश्वरी सारखा महान असा ग्रंथ दिला आहे. हे गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेने हस्तगत, अरे रत्न होय.
या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी आणि जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. ही गीता संस्कृत मध्ये होती आणि ही गीता सामान्य तुमच्या आमच्या सारख्याला समजत नव्हती मायबापांनो. आणि ती गीता ये मराठीचे नगरी आणि ब्रह्म विद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. म्हणून मराठीमध्ये माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी अवतार महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. सामान्य आहे का हो? अरे साक्षात भगवंत आला हो. हे ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या सारख्याला कळावी म्हणून मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन केलंय. पण आज आम्ही हे सोडून आम्ही इतरत्र सगळं करतोय मायबापांनो. सांगू का हा मनुष्य जन्म कशाला मिळालाय? मनुष्य जन्म फक्त आणि फक्त देवाचं भजन करण्याकरता मिळाला आहे. देवे दिला देह भजन गोमटा. आणि काय झाले पुढे? तोया झाला फाटा बाधिकेचा. बाधा लागलेली आहे या मनुष्य प्राण्याला. कसली बाधा? अरे काहीतरी हे वेगळे विश्व वेगळे आहे. मी कोणीतरी वेगळा आहे आणि हा देव कोणीतरी वेगळा आहे. आणि त्याच्यासाठी ही गोष्ट कळावी म्हणून बाबांच्या निमित्ताने प्रवचन रूपी सेवा आहे. बाबा निघून गेले म्हणजे नक्की काय निघून गेलो? बाबा कुठेच गेलेले नाहीयेत. जे तुम्हा आम्हाला जे शरीर भेटले ना तसंच बाबांना सुद्धा शरीर मिळालेलं होतं. पण इथे सांगितलंय साधू संतांनी देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काही नाही. देता देवविता नेता नेवविता आणि येथे याची सत्ता काय आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि माझे माझे करुणी व्यर्थ गेला. सगळीकडे तेच चाललेलं आहे. माझं आणि माझं करत बसलेला हा मनुष्य प्राणी. आपलं काहीच नाही मायबापांनो. हे जे सगळं आहे ना प्रारब्धानुसार तुम्हाला सगळं धन संपत्ती सगळं मिळणार आहे. प्रारब्धानुसार सगळ्या गोष्टी तुमच्या भाग्यात लिहिलेल्या आहेत. पण देव जोडावा लागेल मायबापांनो. आम्ही आज सुखासाठी काय नाही करतोय. दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करतोय. कशासाठी? फक्त या मनुष्य प्राण्याला सुख पाहिजे. पण इथे साधू संत सांगतात सुख कुठे आहे? तर भगवंताजवळ आहे सुख. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंधर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. असा जो भगवंत सुखाचा सागर असणारा अरे तो तुमच्या जवळ आहे. देव आहे देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. साधू संतांचे शब्द आहे मायबापांनो. पण कधी विचार करायचा? अरे कोणाचे 20 गेले, कोणाचे 30 गेले, 40 गेले, 50 गेले, वय असेच चालले. आम्ही आज बर्थडे सेलिब्रेट करतोय. पण हा विचार कोणी घ्यावा? साधू संतांचं तत्वज्ञान कोणी जाणून घ्यावं? येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटतो तिळतिळा. साधू संतांचं जीव ना तळतळत होतं मायबापांनो. बुडते हे जन अरे न देखवे डोळा आणि येत असे कळवळा म्हणून या. अवताराला त्याच्यासाठी येतात. अवताराला आला आणि धर्म रक्षणाला. अरे माझा श्रीपाद बाबा माझ्या भाग्यात आला ना तेव्हा मला ही गोष्ट मायबापांनो कळाली. आज आम्ही सगळं करतो पण देवाचं आम्ही काही करत नाही. आज आम्हाला तीर्थयात्रेला जायला आनंद वाटतोय. आम्ही 2-2, 3-3 बसेस काढतोय. आम्ही फॅमिलीच्या फॅमिली आम्ही काय करतोय? तीर्थयात्रा भ्रमण करतो. सुट्टीचे दिवस आम्ही वाया घालवत नाही. आम्ही तीर्थाटनाला जातो. चांगली गोष्ट आहे. जाऊ नये याच्यातला या मताचा मी नाहीये. पण तो देव कुठे नक्की तो जाणून घ्यायला पाहिजे ना. मंदिरापुरती देव फक्त सीमित नाहीये मायबापांनो. विश्व व्यापक असा जो भगवंत आहे ना त्याच्यासाठी अट्टास आहे. माझ्या नामदेव महाराजांना अरे नामदेव महाराजांचा काय अधिकार होता मायबापांनो.
अरे 5 वर्षाचे नामदेव महाराज असताना ती मूर्ती विठोबाची, पंढरपूरचा विठोबा, तो त्यांच्या ताटामध्ये जेवला नाही का, ताटामध्ये जेवला साक्षात. आणि त्यांच्यासारख्याने बोलावं, अरे दगडाचा देव बोलेल कैसा, कवन काळी फुटेल वाचा, त्यांनी प्रमाण द्यावं. मग आपण विचार करायला पाहिजे की नको. त्यांच्या हातातून तर देव जेवला, आपल्या हातातून देव ठेवतो ना आपण नैवेद्य, मग खातो का, खाल्ला का आजपर्यंत? नाही खाल्ला मायबापांनो. मग त्यांच्या हातून जर देव जेवलेला होता, मग त्यांनी हे प्रमाण का वापरावं, दगडाचा देव बोलेल कैसा आणि कवन काळी फुटेल वाचा. आज आम्ही सगळीकडे जातोय, अरे तीर्था धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी तुकाराम महाराज सांगतात. पण आमचा साधू संतांच्या बोलण्यावर, वचनावर आमचा विश्वास नाहीये. कालच्या पेपरामध्ये, सकाळच्या पेपरामध्ये आलेल्या बातमीवर आमचा विश्वास आहे मायबापांनो. पण साधू संतांनी एवढं दिलेलं आहे ना, भांडार मांडिले दुकान धन्याचा हा माल, एका जनार्दनी मांडिले दुकान आणि देतो मोलाविन सर्व वस्तू, फोडिले भांडार, धन्याचा हा माल आणि मी तो हमाल फार वाई. मायबापांनो, आम्हाला ही गोष्ट माहिती नव्हती. पण आमच्या भाग्यात, माझ्या भाग्यात सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा, नवे नवे ही पूर्ण अखंड मालिका माझ्या भाग्यात आली. आणि तेव्हा ही गोष्ट कळाली, अरे देव तुझ्या जवळ आहे. जसं हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे आणि ते हरिण कुठे भटकते, वनामध्ये भटकते. त्या कस्तुरीचा जसा सुगंध येतो ना, आपण तर ती कस्तुरी पाहिली पण नसेल, पण आज मार्केटमध्ये कस्तुरीच्या नावाने विकले जातात. ते सगळं खोटांड आहे, खोट आहे. पण ती कस्तुरी, त्या मृग नाभी कस्तुरी वसे आणि मृग जंगल भटकत जाय, तैसा सबके हृदय में आत्मा राम बसत असे, पण मूर्ख न समजे पाय. का साधू संतांना असं कठोर शब्द वापरावे लागले? कारण बाबा, एखाद्याला ही गोष्ट कळायला पाहिजे. एखाद्याने जरी हे समजून घेतलं ना, तर अख्ख्या कुळाचा उद्धार होईल. पण हा जीव हे ऐकत नाही. म्हणून माऊलींनी उदाहरण दिले, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परी ते अवहेरून गोचिड, अशुद्ध कायन सेवती. काय सांगितले की जसं गाईच्या स्तनामध्ये पवित्र असं गोड दूध आहे, पण तो गोचिड काय करतो, त्या स्तनाला चिटकून आहे गाईच्या, आणि तो अशुद्ध असं रक्त पीत बसलेला आहे गोचिड. किती जवळ आहे दुधापासून, पण तो वंचित आहे. तसं या माणसाचं झालेलं आहे. आपल्या जवळच देव आहेत, पण वनांतरी तिकडे भटकत बसलेला आहे देवासाठी. देवासाठी कैसे जन वेडे पिसे, आणि ज्याला समजला तो अरे गदगदा हसे. पण समजायला पाहिजे. समजण्यासाठी तुमच्या आमच्या भाग्यात ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू असा महात्मा आला ना, की मग लागलीच तो भगवंत. म्हणून इथे सांगतात साधू संत, गुरु करावा बळकट, अरे धरावे त्याचे मनगट, आणि प्रश्न विचारावे दोन, पहिला मी कोण आणि मग देव कोण. पहिली स्वतःची ओळख. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानदेव अरे निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न पडलेला आहे, मी कोण आहे. त्यांनी त्यांच्या सद्गुरूंना, निवृत्तीदादांना प्रश्न केलाय, मी कोण आहे. आणि त्यांची स्वतःची ओळख निवृत्तीदादांनी त्यांच्या सद्गुरूंनी करून दिली आहे. म्हणून एवढं कार्य झालंय ज्ञानेश्वर माऊलींच्या हातून. म्हणून तुमच्या आमच्या भाग्यात आम्ही गुरु, हजार गुरु आहे तो मार्गदर्शक करणारे. आता रस्त्यावर चालताना पण असा नको चालू, तसा चाल, इकडे गाडी घे तिकडे गाडी घे, हे सगळे गुरुच आहेत.
तंत्र मंत्र उपदेशी ऐसे गुरु आहेत आयते घरोघरी, परी शिष्याशी सदवस्तू मिळवणी देती, त्याची श्रीकृष्ण भगवंत मानिते सद्गुरु. असे सद्गुरु महात्मे तुमच्या आमच्या भाग्यात यावे लागतील मायबापांनो. मग सद्गुरु महात्मे असेच येतील का हो? त्याच्यासाठी तुमचा निश्चय पाहिजे ना, की मला काहीतरी भगवंताची प्राप्ती व्हावी. आम्ही नवस केलेला आहे आईच्या गर्भात असताना. प्रत्येक जीवानी आईच्या गर्भात असताना नवस केलेला आहे. आम्ही इतरत्र सगळे वरपांगाचे नवस फेडतोय. देवाला 21 नारळ काय फोडतोय. आम्ही मुलगा झाल्यानंतर पेड्याचे बॉक्स काय नेतोय, त्याच्या वजना एवढे बॉक्स आम्ही अर्पण करतोय देवाला. नवे नवे चांदीचे पाळणे अर्पण करतोय अंबे मातेला, भवानी मातेला, नाही का. नवस करतो आपण. भगवंताविषयी प्रेम आहे, पण काहीतरी अपेक्षेपोटी आम्ही काहीतरी या गोष्टी करत आलेलो आहे. पण कोणाला वाटतं का हो, या जीवाला वाटतं की मला देव भेटावा, मला देवाचा साक्षात्कार व्हावा, मला देव पाहिजे. आम्हाला इतरत्र सगळ्या, आम्हाला घरामध्ये काही गोष्ट नसते, अरे ही नाही, त्याची बघितली की नंतर असं वाटतं अरे ही पाहिजे, त्याच्याकडे आहे. पण देव म्हणून साधू संत आले हो दारा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. अरे देवण न गे, देव न लगे, साठवण्याची जागा रुदली असे. देवाला साठवण्याची जागा आमच्याकडे नाहीये, असा हा मनुष्य प्राणी बोलतो आहे. आम्हाला बाकी सगळं पाहिजे, आम्हाला ते साठवण्यासाठी सगळ्या जागा आहेत, पण देवाला साठवायला जागा नाही मायबापांनो. आणि देव एकदा का आपला केला ना, की मग काय, मग कशाची कमतरताच नाही. आज आम्ही फक्त नगरसेवक आपल्या हातात असला की आपला रुबाब कसा. अरे मग तो विश्वाचा मालक जर तुमच्या हृदयामध्ये त्याची स्थापना झाली, त्याचा साक्षात्कार झाला, तर काय रुबाब असेल, काय आनंद असेल त्याचा, असावा की नाही. एक सामान्य नगरसेवकाचा ओळख असली तर आपला रुबाब एवढा वाढतो, आहे की नाही. प्रत्येकाचा अनुभव आहे. माझी इकडे ओळख आहे, माझी तिकडे ओळख आहे. जर एखादा मोठा डॉक्टराची ओळख असेल तर आम्ही 4 जणांना सांगतो माझा ओळखीचा आहे डॉक्टर. अरे पण मग तो साक्षात तो विश्वाचा मालक, त्याची जर एकदा या जीवाला ओळख झाल्यानंतर, मग तसं साधू संतांनी तुका चाखोनिया सांगे आणि मजा अनुभव आहे अंगे. तुकाराम महाराजांनी नवे नवे सकळ संतांनी पहिले त्याचा अनुभव घेतलाय आणि मग सांगितलेला आहे तुम्हा मला. नुसतेच बोलाची भात आणि बोलाची कढी खाऊन या कोण तृप्त झालं. जर तुमच्या समोर ताट मांडलं आणि सांगितलं जेवा, काहीच नाही ताटामध्ये, तृप्ती होईल. मग तसं जोपर्यंत भगवंत भेटत नाही तोपर्यंत या जीवाची सुटकाच नाही. अरे तुमच्या मागे लागलेलं हे अटळ चक्र आहे हो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोडमते. अरे किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. पण आम्ही शरणच जात नाहीये मायबापांनो, क्षमा असावी. पण शरण जोपर्यंत जात नाही ना, जो माझं होय अनन्य शरण, माऊलीने ओवी टाकली ज्ञानेश्वरी मध्ये, जो माझं होय अनन्य शरण, अरे त्याचेच निवारीन मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मीची एकू. मला शरण ये, मग तुझं काय करेल मी, तुझं जो तुझ्या मागे जे राठ गाडगं लागलेलं आहे ना, जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, याचं खंडन होईल. आणि याच्यासाठीच हा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला भेटलेला आहे, भगवत प्राप्ती, बाकी काहीच नाही. जो कुणबट तो माळी आहे ना, माळी, तो काय करतो, त्यांची पेरणीचा दिवस असतो आणि तो त्यांच्या घरामध्ये जर मैत झालं ना, मैत, तर तो त्या मैठाला त्यांच्या घरातला जो सक्का असू दे नाही तर कोण असू दे त्याला झाकून ठेवतो आणि सगळं घर परिवार त्या पेरणी करण्यासाठी निघतो. का? कारण पेरणीचा एकदा का तो क्षण निघून गेला की मग पुन्हा वर्षभराची वाट पाहावी लागेल.
मडे झाकुनिया करीतो पेरणी कुणबियाची वाणी लवलाही तैशा परी करी स्वहिता फुले जयासी फावला हा नरदेह निदान लागले हाती अरे उत्तम सार उत्तम गती अरे जे देव हो म्हणती ते देवची होती तरी कान धरावा चित्ती भावे गावे गीत अरे शुद्ध करुणिया चित्त तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव पण आम्हाला सुलभ नकोय मायबापांनो आम्ही नको तिथे गोष्टीकडे आम्ही लक्ष देतोय आम्हाला संपत्ती पाहिजे घरदार पाहिजे आम्हाला गाडी बंगला पाहिजे याच्याकडे माणसाचा कल चाललेला आहे पण साधू संतांनी मार्ग दावूनी गेले आधी अरे दया निधी संत ते आणि तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठेच काही अरे कुठेही गुंता पडणार नाही फक्त साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय ना त्या मार्गाने चला उजळावया आलो वाटा आणि खरा खोटा निवाडा साधू संतांचं येणं त्याच्यासाठी आहे आम्ही खोट्याच्या मागे लागलोय म्हणून ही फसगत झालीये खरा आम्हाला माहितीच नाहीये हे डबड्याला ठेवलेलं नाव आहे बाबा वैभव हे डबड्याला ठेवलेलं नाव आहे वैभव दाखवा ना कुठे इथे सांगितलं हा वैभव आहे तर हा हात आहे इथे सांगितलं तर हे डोकं आहे प्रत्येक अवयवाला व्यवहार करण्यासाठी नाव ठेवलेलं आहे मग वैभव कुठे वैभव दाखवता येणार नाही कसं बोटाने दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला अरे त्याच्यासाठी गुरु करावा लागेल अरे ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू असा भाग्यवान असेल ना त्याच्यात भाग्यात हा साधू संत येईल नाहीतर असेच मेले बरेच भेंड्या काटत गेले पण बाबा देवाचा आणि त्याचा पत्ताच नाही आम्ही शरणच नाही जात माय बापांनो फक्त एकदा देव बोलतो अरे तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते अरे सर्व व्यापक आहे ना सर्व मीच आहे रे फक्त तू मला एकदा मला फक्त शरण ये तू मन हे मीच करी तुझं मन आहे ना मला एकदा अर्पण कर तनु म्हणू जीवे चरणासी लागावे आणि अगर्वत करावे दास्य सकल फक्त तनाने मनाने आणि जीवा भावाने एकदा क्या त्या सद्गुरूंना शरण गेलात ना की मग तो देव तुमच्यामध्ये प्रकट झाला समजायचा पण आम्हाला हा जीव काय करतो माहितीये का आम्हाला ते मंदिरात जाऊन अर्पण करायला आवडतं नारळ पाणी दूध बेल जसं वारानुसार आमचे देव बदलतात मायबापांना नाही का सोमवार आला की भोले शंकर मंगळवार आला की अंबाबाई बुधवार आला की विठ्ठल गुरुवार आला की दत्तात्रय साईबाबा शुक्रवार आला की अंबे आणि शनिवार आला की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुबटा अरे साधू संतांनी तुकाराम महाराजांनी त्या हनुमंतरायांकडे सांगितलंय त्या भक्तीच्या वाटा कुठल्या आहेत त्या आम्हाला सांगा माय बापांनो शरण गेलेत हनुमंतरायांकडे वनवन भटकले देवासाठी पण मग सांगितलंय रोकडा आहे भगवंत पहिले सगळीकडे फिरले ना तुकाराम महाराज तीर्थात तोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी पहिले फिरले तीर्थाला गेले आणि तिकडे तीर्थाला गेल्यानंतर काय सगळीकडे तीर्थ पाण्याचं तीरण आणि दगडाची मूर्ती देव देव करुणी शिनले माझे मन पाणी आणि पाषाण जेथे तेथे साधू संतांचे शब्द आहेत मग त्याच्यासाठी काय करावं लागेल फक्त नका काही करू अरे संत संग धरा आणि पूर्वीचा दोहरा उगवेल फक्त संतांना शरण जा मग बघा मग हे तुमच्या मागे लागलेलं राट गाडगे ना यातून तुमची मोकळी पुन्हा जन्माला यायचं नाही आणि पुन्हा मरायचंच नाही याच्यासाठी 8 तास असला पाहिजे या जीवाचा याच्यासाठीच जन्म दिलेला आहे मायबापांनो आम्ही मेल्यावर त्या तिरडीवर त्यांच्या मैताला आपण काय टाकतो लाया टाकतो ना लाया म्हणजे कशाचं प्रतीक आहे माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या
पंढरपूरचा प्रसाद काय आहे? लाया आहे. कशासाठी? अरे तसं व्हायचंय तुम्हाला. अरे बीज बाजूनी केली लाही, आंबा जन्म मरण नाही. पण ते सांगणे ते प्रतीक आहे बाबांनो. मेल्यानंतर तसं झालं पाहिजे. मरण्याच्या अगोदर, मेल्यानंतर होत नाही. जिवंतपणी आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवच व्हावं लागेल, बाकी काहीच नाही. इतरत्र बाकी तुम्ही सगळं करा, उपयोग नाही. तुम्ही बोलाल आम्ही पण देवपूजा करतो, आम्ही देवदेव करतो, सगळं मान्य आहे. पण साधू संतांचं वचन, अरे देवाला आवडतं ना ते करतायत, तुम्ही मनाच्या मार्गाने चाललायत. हरिपाठामध्ये माऊलींनी सांगितलंय, मनोमार्गी गेला अरे तो तेथेच मुकला, आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आमचे शब्द नाहीत माय बापांनो. आमच्या साधूंचे, आमच्या सद्गुरूंचे पण नाहीयेत. पण ज्यांना तुम्ही ज्ञानेश्वर माऊली, ज्यांना संत मानतात, संतांच्या अधिष्ठानावर आहेत, त्यांचे शब्द आहेत. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, सकळ संतांचे शब्द आहेत. माझ्या एकट्या सद्गुरूंचे शब्द नाहीत, किंवा आमचे नाहीच आहेत. आमचं नका ऐकू, नाही ऐकलं तरी चालेल, पण साधू संतांचं ऐकल्याशिवाय राहूच नका. अरे जो भगवंताला आवडतं ना ते करायला पाहिजे. आम्ही एवढी जन्म आम्ही काय तेच करतो ना, आम्हाला आवडतं ते केलंय हो. पण भगवंताला काय आवडतं? तुळशी माळ आवडते, गोपी चंदन टिळा आवडतो, आणि हृदय कळवळा वैष्णव. वैष्णव झाल्याशिवाय तुमच्या मागे लागलेलं जे पुनरपी जननम ना, हे खंडन होणार नाही. अरे नुसती माळ घालून पण चालणार नाही. फैसला पाहिजे, फैसला लगेच. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा आणि दूर तुरा वस्तूची. अरे प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो आम्हाला जीवनामध्ये. साखर खाल्ली की कडू लागते, बरोबर ना? कशी लागते आई? गोड लागते. बघा उत्तर आलंय, म्हणजे चाखलेली आहे की नाही म्हणून सांगितले. चाखली नसती तर? मिरची खाल्ल्यानंतर आंबट लागते. कशी लागते बाळा? मिरची कशी लागते? हा तूच कशी लागते? हसतोय तो. तसं प्रत्येक गोष्टीचा अनुभव. मिरची खाल्ल्यानंतर ती तिखट लागते, हा. साखर खाल्ल्यानंतर गोड लागते, गुळ खाल्ल्यानंतर गोड लागतो, हा. चिंच खाल्ल्यानंतर आंबट लागते. आता इथे कोणी माझ्या कानफाडात मारली तर नाही का, त्याचा अनुभव येतो लगेच. परिणाम तळपायाची आग मस्तकापर्यंत जाईल, बरोबर ना? प्रत्येक गोष्टीचा अनुभव या शरीरामध्ये येतो. तर मग भगवंताचा अनुभव या शरीरामध्ये असावा की नसावा? मग आजपर्यंत आम्ही जे करतोय, देवपूजा अर्चा आम्ही जी करतोय, मग त्याचा अनुभव आमच्या शरीरामध्ये आला का नाही? प्रत्येकाने आपापला पेपर तपासायला पाहिजे की नाही? आणि जर नसेल आला तर हे जे साधू संत सांगतायत त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा? का आमचं चाललंय तेच बरोबर आहे? चुकीचं आहे बाबांनो. जर साधू संतांनी मार्ग दाखवलाय ना, त्याच मार्गाने जायला लागेल. नाहीतर मग जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला बाय बापांनो. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडेल. हा जो शेवटचा मनुष्य प्राण्याचा जन्म तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. आणि या जन्मामध्ये जर त्या भगवंताशी नातं जोडलं नाही, त्या भगवंताला आपला नवरा केला नाही ना, तर आपण गटांगल्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मग कुत्र्याचा जन्म, माकडाचा जन्म, बेडकाचा जन्म, किती 83,99,999 योड्या भटकत फिरावे लागतील. म्हणून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सांगितला आहे. पुन्हा नाही, गोल्डन चान्स भेटलेला आहे. पण आमचं मत काय माहितीये का? आम्हाला भेटलंय ना, खाऊन पिऊन आम्ही मज्जा करू. अरे बाबा, किती दुःख आहेत, किती यातना आहेत.
प्रत्येक जन्मामध्ये त्या आईला यातना आहेत. अरे जन्मोनी केले शिकाय मनुजा, जन्मोनी केले शिकाय, घालविले वय पोशिले काया, घालविले वय पोशिले काया, खाऊनी दही दूध साय मनुजा, जन्मोनी केले शिकाय. विषय सेविता मन हे विटेना, विषय सेविता मन हे विटेना, व्यर्थ अशी नवली माय मनुजा, जन्मोनी केले शिकाय. एका जनार्दनी सेवुनी राहे, एका जनार्दनी सेवुनी राहे, निशिदिन श्री हरी पाय मनुजा, जन्मोनी केले शिकाय. काय केलं माय बापानं जन्मून? फक्त दही दूध साय खाल्ली नाही का, आणि त्या आईला आम्ही शिनवला आहे. प्रत्येक जन्मामध्ये त्या आईला यातना आहेत. अरे बाबा किती यातना आहेत आईच्या, त्या गर्भ यातना या जीवाला सहन झाल्या नाही. या जीवाने त्या वाच आईच्या गर्भामध्ये असतानाच त्या देवाला नवस केला, एक वेळ करी अरे या दुःखा वेगळे आणि दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय. कोणाचा नवस आहे? हा माझा नवस. प्रत्येक जीवाचा, प्रत्येक हा मनुष्य जन्माला आलाय ना, प्रत्येकाचा हा नवस आहे. आठवीन पाय हा माझा नवस. आणि रात्रंदिवस पांडुरंगा तुझं भजन करील. मला या गर्भीच्या यातनातून, नरक यातनेतून, काय आहे बाबा नरक यातना? कारण मातेच्या उदर कुहरी, अरे पचोनी विष्ठेच्या दातरी, उकडोनी नव मासवरी, अरे जन्मो जन्मोनी मरती, विष्ठा लेपच हुकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, अरे गर्भवासाचे दुःख गाडे, कोणा पुढे सांगावे? अरे हे गर्भवासाचं म्हणजे हे हाच नरकवास आहे. आणि या नरक यातना सहन नाही झाल्या या जीवाला, म्हणून देवाकडे आराधना केली. अरे एक वेळ करी या दुःखा वेगळे, या दुःखातून मला सार बाबा. आणि देव कृपाळू आहे आणि तो लगेच तात्काळ त्यांनी काळगती जशी आल्यानंतर तुम्हाला त्यातून बाहेर काढले सुखरूप. आणि मग बाहेर आल्यानंतर त्या सुईनबाईंनी आईच्या बरोबर असलेली ती नाळ, पद्मनाभ होता ना, तो कट केलाय, नाळ कट केली. आणि तिथे तुमचं आणि भगवंताचं नातं तुटलंय. मग जिथे तुटलंय ना तिथेच पुन्हा जोडण्यासाठी माझे साधू संत येतात. आणि संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला, असा हा साधू संतांचा मार्ग आहे रोकडा. आणि मग एकदा पद्मनाभ पुन्हा, आपण काय झालंय माहितीये का, जन्माला आल्यानंतर हा प्राणी काय करतो? आईला ओळखतो, बाबाला ओळखतो. धरणी वायू लागता, अरे स्मरण काय होतं? स्मरण की बाबा तुझा अखंड भजन करील, चिंतन करील. पण बाहेर आल्यानंतर आई बाबा धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता आणि कोहम कोहम रडू लागे. ही माझी आई, हा माझा वडील, ही माझी बहीण, हा माझा भाऊ, हे माझं घर, ही माझी गाडी, हे माझी जागा, याच्या मागे गुरफटून बसला. आणि मग म्हणून ही व्याधी लागलेली आहे. आणि ही भ्रांती झाल्यामुळे साधू संत अवताराला येतात. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हरोनिया. मायबापांनो, साधू संत त्याच्यासाठीच येतात. पण हा जीव तरी सुद्धा तयार होत नाही. तुमच्या आजूबाजूलाच साधू संत आहेत. लागलीच आत्ता जर तयारी असेल ना एखाद्या जीवाची, लागलीच. कारण हा मार्ग खोटा नाहीये. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, ग्वाही आहे. लगेच इथेच भगवंताचा अनुभव आला नाही ना तर आम्ही इथेच तुमच्या समोर तुमच्या चपला आणि आमचं थोबाड चॅलेंज आहे. फक्त तयार व्हायला पाहिजे. तुमची तयारी दाखवा, आमची तयारी आहेच. इथे साधू संत आहेत. लगेच मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. हा वैष्णवांचा माल आहे.
बाजारचा भाजीपाला नाही माय बाप्पांनो. देव काय बाजारचा भाजीपाला नाहीये. म्हणे नाही भाव आणि म्हणे अरे देवा मला पाव. देव आशाने भेटायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे. दगडाचा देव त्याला वडाराचा भेव. पाण्याचा देव मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. लाकडाचा देव त्याला अरे अग्नीचा भेव. आणि सोन्या चांदीचा भेव त्याला देव त्याला चोरांचा भेव. देव आशाने भेटेल का. अरे तो स्वतःच रक्षण नाही करू शकत तो तुमचं आमचं कधी ऐकेल. अरे देव तसा सांगितलाच नाहीये साधू संतांनी. इथे सांगतात नैनन छिदंती शस्त्राणी नैनन दहती पावका न चैनम क्लेदयंत पो अरे न शोषिती मारुता. कसं सांगितलंय देवाचं स्वरूप की तो कुठल्याही प्रकारे शस्त्राने त्याचं छेदन होत नाही. कुठल्याही प्रकारे वाऱ्याने सुकला जात नाही. अग्नीने जळला जात नाही. पाण्याने भिजला जात नाही. असा आहे नैनन छिदंती शस्त्राणी. आणि मग तो देव नको समजायला का. म्हणून आमचे बाबा सांगायचे श्रीपाद बाबा नेहमी सांगायचे अधिष्ठानावर बोलायचे. मायबापांनो श्रीपाद बाबा अधिष्ठानावर बोलायचे. आमच्या भाग्यात सामान्य नाही. महात्मा आला विश्वंभराचा अवतार अवतार विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद सखा माझा रामदास विश्वात्मक देव दावियेला विश्वात्मक देव दावियेला तेने जीव सुखावला तेने जीव सुखावला विश्वात्मक देव दावियेला विश्वात्मक देव दावियेला. असा महात्मा आमच्या भाग्यात आला. म्हणून ही गोष्ट बोलण्याचं धाडस याच्यासाठीच आहे. नाहीतर मी पण असाच होतो. माय बापांनो 7वी पासून माळ होती गळ्यात पण देवाचा अनुभव नाही. देवाचा अनुभव नाही. माझ्या भाग्यात मोठ्या गावातली ही जी मंडळी आली हरिभक्त पारायण गुरुवर्य चिंतामण महाराज भोईर यांची मुलगी माझ्या भाग्यात आली. आणि तेव्हा मला हा मार्ग सापडला. बरं का माळ माझ्या पण गळ्यात होती पण अनुभव नव्हता. देवाचा अनुभव लागेल. ही साधू संत मंडळी तुम्हाला सामान्य वाटत असेल पण तत्वाने मोठी आहेत माय बापांनो. सामान्य समजूच नका. आणि तेव्हा कुठेतरी जीवाची तयारी झाली. नाही बाबा हे कुठेतरी जाणून घेतलं पाहिजे. नतमस्तक झालो माझ्या सद्गुरूंच्या चरणी. आणि मग तो कुठेतरी तो बोध जोवरी अर्जुना अरे हा बोधून भेटे म्हणा तोवरी या साधना कराव्याच लागतील. मरामा असच मग जावा तीर्थाला आणि ते नारळ फोडा आणि मग नवसच करत बसा. अरे जो नवस सांगितलाय ना तो फेडा. काही होणार नाही. फक्त तुम्हाला अरे आपलं खाणं नाहीये ते सोडायचंय. कुत्रा मांजर वाघ सिंह हे कशाने पाणी पितात. जिभेने पाणी पितात. आणि म्हणून त्यांचं खाद्य मांसाहार आहे. आणि मनुष्य प्राणी बाकी सगळे प्राणी बघा तुम्ही शाकाहारी प्राणी होटाने पाणी पित आणि मनुष्य प्राणी कुठल्यामध्ये मोडतो ते तुम्हीच बघा. आता जर होटाने पाणी पित असाल तर तुमचं खाणं तुमचं शाकाहारी आहे. डाळ रोटी खाओ आणि प्रभू के गीत गाओ गुण गाओ. आणि जर आम्ही इतरत्र जर काहीतरी खात असेल तर मग विचार करा आम्ही कशामध्ये मोडतो तो. कारण साधू संतांनी सांगून ठेवलं बाबा हे तुमचं खाद्यच नाहीये. आणि जोपर्यंत तुम्ही सात्विक होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती कशी होणार माय बापांनो. आणि इतरत्र तेच म्हणून साधू संत सांगतायत दुसऱ्याच्या का कमल कंदानी दरदरू नांद नूक एकेची घरी परी परागू सेवेजी भ्रमरी
येला चिखरूची उरे, कमळाचा कांदा आणि बेडूक एकाच ठिकाणी त्यांचा वावर आहे, एकाच ठिकाणी राहतात नाही का. कमळाचा कांदा कुठे येतो? चिखलात. आणि बेडूक कुठे असतो? चिखलामध्ये. पण कमळाचा सुगंध, जसा कमळाचं फूल उगवल्यानंतर अनेक लांब लांब वरून कोण येतात? भुंगे येतात मकरंद सेवन करण्यासाठी. आणि मग ते सेवन करतात, तृप्त होतात, नवे नवे ते एवढे मग्न होतात त्याच्यामध्ये की ते कमळाचं फूल मिटल्यानंतर त्यांचा जीव जरी गेला तरी वांधा नाही, पण ते त्याचा आनंद लुटत असतात. आणि बेडूक काय करतो? जवळच आहे ना हो, तरी पण चिखलामध्येच उड्या मारतोय, मग त्याला मकरंद सेवन नाही करता येत. मग तसं प्राण्याचं झालेलं आहे. तुमच्या जवळ देव आहेत, तुमच्याच हृदयामध्ये देव आहे, तरी पण आम्ही इतरत्र भटकत बसलेलो आहे, आम्ही विषयांच्या मागे लागलेलो आहे. तसं तिसरं उदाहरण दिलंय माऊलींनी, ना तरी निर्देवाच्या परिवरी लोह्या रुतलिया हती सहस्रावरी परी तेत बैसोनी उपवास करी का धरित्री जो. अरे जो भिकारी असतो ना, भिकारी, तो भीक मागतो आहे त्याच्याच बसलेल्याच्या ठिकाणीच. अरे सोन्याचा हंडा आहे, मुद्रा आहेत, धन आहे, धन, पण त्याला अद्याप माहिती नाही आहे. का? कारण विषयाच्या मागे लागलेला आहे, भीक मागत बसलेला आहे मायबापांनो. मग तसा आपला झालंय, तुमच्याच जवळ आहे पण आम्ही इतरत्र भटकत बसलेलो आहे, आम्ही विषयांच्या मागे लागलेलो आहे, म्हणून आम्हाला देवाची प्राप्ती होत नाही आहे. आणि मग शेवटचा सिद्धांत सांगितलाय, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासे कामू विषयावरी. कुठे आहे देव? पत्ता दिलाय की तुमच्याच हृदयामध्ये देव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. सर्व सुख सांगितलं ना, मग तरी पण आम्ही सुखासाठी काय काय करतोय? तर सर्व सुख म्हणजे भगवंत आहे मायबापांनो. आणि एकदा का त्याची ओळख झाली ना, मग कशाचीही प्रकारे तुम्हाला चिंता करायची गरजच नाही. मग ते सुखाला तुम्ही एकदा का पात्र झाला, ते सद्गुरू एकदा तुमच्या भाग्यात आला की तो देव प्रकट करण्याचं सामर्थ्य माझ्या सद्गुरूच्या वाणीमध्ये आहे, शब्दामध्ये आहे, दृष्टीमध्ये आहे आणि स्पर्शामध्ये आहे. साधू संत तीन प्रकारे तुमच्यावर कृपा करत असतात, हस्तकृपा, नेत्रकृपा आणि शब्द कृपा. मग ती कुठल्याही प्रकारे तुमच्यावर एकदा का कृपा झाली, कारण कृपा कटाक्ष न्याहाळिले आणि आपुल्या पदी बैसविले. मायबापांनो, साधू संत सामान्य नसतात. तुमच्या आमच्यासारखे जरी दिसत असले ना, तरी पण ते भगवंत स्वरूप असतात. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू आणि गुरुर देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु कोण आहे? साक्षात भगवंताचा अवतार असतो आणि तो तुम्हाला तुमचा तुमच्या मागे जे लागलेलं राट गाडगा आहे ना, त्याचा क्षणात नाश करतो. पुन्हा जन्माला येणे नाही आणि पुन्हा मरण नाही, म्हणजे आनंद. आता आम्हाला येणे जाणेच नाही, अशा स्थितीला साधू संत तुम्हाला नेत असतात. पण त्याच्यासाठी माध्यम दिलेलं आहे. आम्ही मंत्र तंत्र करत बसतो ना, जमणार नाही. कारण साधू संतांचं एकच आहे, मुखी नाम आणि हाती मोक्ष. नामाशिवाय नामापरते साधनच नाही. अरे जे तू करशील अनेक काही हकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. आम्ही चाललंय आमचं, साईबाबा साईबाबा बोलतोय, कोण विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, कोण राधे राधे बोलतोय, कोण. अरे सगळ्या या वैखरीच्या वाण्याने सगळं व्यर्थ आहे मायबापांनो. 52 अक्षर मुख आधारा जीव आधारा आणि आधी अक्षर जीवास न्यारा. कबीरदास महाराजांनी सांगितलंय. ते तत्वज्ञान, ते नाम आहे ना, त्याला मुख न हले, कंठ न हिले, जीवान स्मरे राम. अरे हम बेठे आराम, हमारा जप करे आत्माराम. असं जे नाम आहे अनादि काळाचं,
ते अनादि परब्रह्म अरे जगदादि विश्राम धाम तया ते एक नाम त्रिधापय असे. असं ते नाम आहे ना, ते एकदा का या शरीरामध्ये या साधकाच्या कानामध्ये ती रीत आहे माय बापांनो. कारण असंच उघड्या बाजारी हरिकथा नाही माय बापांनो. ते गुह्यतम गुह्य कुठली ओवी आहे? राजविद्या राज गुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्ष अवगम धर्म सुसुकम कर्तव्य. जे जाणे आगव्यांच्या गावे गुरुत्वाची आचार पदवी जे सकळ गुह्याचा गोसावी पवित्र राहो. हे धर्माचे निजधाम देवीचे उत्तमाचे उत्तम आणि ते पै जया येता काम जन्मांतराचे. अरे बाबा आता म्हणून काय करा तर त्या साधू संतांना शरण जा. झड झडोणी वाईला निघ अरे ये भक्तीच्या मागे लाग तरीच पाविशी अव्यंग निजधाम माते. तू मला येऊन भेट, माझ्या स्वरूपाला येऊन भेट. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत कुरुक्षेत्रावर. तू मन हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी. मज एका ते फक्त मला शरण ये. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले जेने अंतःकरण बोधले संकल्प नये. जयाचे नि वाक्य उजवडेले झाले चित्त निधडे ब्रह्माचे नि पाडे. अरे निशंकू होय. आता कुठल्याही प्रकारचा संशय ठेवूच नको. निशंकू केलं सद्गुरूंनी लागलीच. सद्गुरू काय करतात की कानात ते अनादि काळाचं ते भगवंताचं जे ब्रह्मदेवाने सिर सिंधूच्या परिसरी अरे शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे ते नाम ते अनादि काळाचं जे भगवंत शंकराने आदिमाया शक्ती म्हणजे पार्वती मातेला सिर सिंधूच्या पलीकडे जाऊन त्या गुफेमध्ये दिलं ना. ती परंपरा आम्हाला आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले. असं जे तत्वज्ञान या आमच्या पर्यंत आलं. आम्हाला पण मालिका आहे माय बापांनो. आम्हाला परंपरा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथोन्या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा आणि इथे प्रत्येक जण बसलेले माझे अधिकारी बाबा. ही आमची परंपरा आहे. जशी आम्हाला आमच्या कुळाचा काय लागतो 7-12 लागतो नाही का. 7-12वर आपलं नाव बापाशिवाय येत नाही. मग तसा आमचा मुळे बाप होता ज्ञानी आणि तेव्हा आम्ही लागलो ध्यानी माय बापानो. जगी ऐसा बाप व्हावा आणि त्याचा वंश मुक्तीस जावा. अरे पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप. अरे मरुनी पुन्हा जन्म घ्यावा अरे गुरुच्या पोटाला. अरे सामान्य समजू नका माय बापांनो. इकडून ऐकला आणि इकडून सोडू नका. विचार करा. कारण हे बाबांच्या निमित्ताने कार्य चाललंय. ह्यांनी जर ऐकलं ना यांचा जो परिवार आहे यांनी जरी एकाने जरी हा बोध घेतला ना तर माझ्या बाबांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशी येणारच नाही. कारण साधू संतांचं हे ज्ञानदान चालू आहे. सामान्य नाहीये. कोणाच्या पण घरी हरिपाठ प्रवचन कीर्तन या गोष्टी होत नसतात. तिथे भाग्यवान लागतो. म्हणून माझे नारायण बाबा नारायण काशीनाथ भोईरे भाग्यवान आहेत. भले निमित्त बाबा गेल्यानंतर आहे पण त्यांचा परिवार भाग्यवान ठरला. त्यांच्या घरामध्ये साधू संतांचं येणं झालं. नवे हे भगवद्गीता ज्ञानेश्वरी त्याचं प्रवचन चालू आहे. ज्ञानदान सारखं दानच नाही. आम्ही आज दान प्रत्येक करतोय. अन्नदान करतोय वस्त्रदान करतोय पण ज्ञान मग कुठलं ते अनादि दान सांगितले ते अनादि तत्वज्ञान ते दान त्याच्यासाठी साधू संत आलेले असतात.
आणि एकदा का ती रीत साधू संतांनी दिली मग कानात पेरली जाते. ते नाम आहे ना अनादी भगवंताचं, जे शंकराने जपलं ते पार्वती मातेला दिलं आणि नवे नवे गणपती बाप्पाने जपलं, नवे नवे सकळ देव. अरे ब्रह्मदेव वंचित होता पै सृष्टीच्या उपक्रमा. अरे पूर्विगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते न ओळखे सृष्टीही करू न शके. तो थोरू केला एके नामे जेने ते नाम. ते गुह्यतम गुह्य आहे, ते पवित्र आहे. तो सर्व मंत्रांचा तंत्रांचा राजा असं ते नाम आहे. असं नाम ते सद्गुरु कानात पेरतात. कानी जे पेरिले डोळा ते उगवले आणि व्यापक भरले तोची हरिमय. एकदा का ते कानामध्ये पेरल्यानंतर काना वचनाची ये भेटी सरीसाची ये पै किरीटी. आणि वस्तू होऊनी उठी कवणू वैकुजे. ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना नकाड राणा जाऊ तुम्ही. मग काय होतं, मग लगेच लागलीच नवे नवे जन नोहे अवघा जनार्दन. अरे माझ्या नामदेव महाराजांना जन समजत, सगळे जन दिसत होता, भगवंत फक्त मंदिरात दिसत होता. पण खेचर स्वामींची जेव्हा कृपा झाली, ते नाम अनादी काळाचं तत्वज्ञान कानामध्ये आल्यानंतर मग जन नोहे अवघा जनार्दन ही समता झाली. नवे नवे प्रत्येक प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. ही एक दृष्टी झाली. नवे नवे तुम्ही सगळे भगवंतच आहात. आणि ही समता येण्यासाठी फक्त भाग्यामध्ये सद्गुरूच यावा लागेल. आणि हे अनादी काळाचं तत्वज्ञान जोपर्यंत येत नाही मायबापांनो, तोपर्यंत हा फेरा काही चुकणार नाही. म्हणून तुमच्या मायबापांच्या सेवेसाठी घेतलेली ओवी आहे ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि श्लोक क्रमांक 3. त्याच्या खालील ओव्या घेतलेल्या होत्या. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदराड. परी त्या व्हेरून गोचिड अशुद्ध काय न सेवती. का कमल कंदानी दरदरू नांद नूक एकेची घरी. परी परागू सेवेजी भ्रमरी गेला चिखलूची उरे. नादरी निर्देवाच्या परिवरी लोहा रुतलिया आहाती सहस्रावरी. तेच बैसोनी उपवास करी का धरित्रीजे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांतासी कामू विषयावरी. अशा प्रकारे एकदा का ते सद्गुरु तुमच्या भाग्यात आले की मग तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल. म्हणजे त्या भगवंताशी एकरूप व्हाल. म्हणून जे काय बोलण्याचा प्रयत्न केला, जे काय माझ्या बुद्धीला किंवा माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला जो अनुभव आलेला आहे या नामाचा, नवे नवे या भगवंताचा, तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बाबा ही गोष्ट जाणून घ्या आणि त्या सुखाला पात्र व्हा. कारण हे इतरत्र आहे ना, हे सगळं नाशिवंत आहे. जे डोळ्याला दिसते ना, याचा प्रत्येक गोष्टीचा नाश होणार. म्हणून जे सुख पाहिजे असेल ना, अनादी चिरंतर असं जर सुख पाहिजे असेल तर साधू संताचा ऐसियाचा पदर धरा. जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी म्हणी. म्हणून बाबा जे काय बोललो असेल वेडं वाकडं ते गोड मानून घ्या. आणि यातून जे काय पुण्याचा साठा झाला असेल तर माझ्या बाबांच्या कैलासवासी श्री नारायण काशीनाथ भोईर यांच्या खात्यामध्ये व्हावं, जमा व्हावा आणि त्यांना पुढील सद्गती मिळेल याच्यात शंकाच नाही. हो, बाबांना गती मिळालीच याच्यात शंकाच नाही. कारण हे धर्माचं कार्य आहे, सामान्य नका समजू, धर्माचं कार्य आहे. पीठ हे कराल नाही का, झाकाल. आपल्यामध्ये परंपरा आहे आई, बरोबर ना, की ते रात्रीच्या दिवशी ते पीठ झाकलं जातं आणि मग त्याच्यानंतर सकाळी आपण ते बघतो त्याच्यात काहीच हवा सुद्धा नाही गेली पाहिजे एवढं त्याला पॅक करून त्याच्यावर काय काय ठेवतो नाही का, परंपरा आहे आपल्या. पण ते कशासाठी,
की पुढचा जन्म मग दुसऱ्या दिवशी ती आई बघते, जी कोण म्हातारी जुनी जाणकार असते ना, ती बघते की काय काय याच्यावर कोणाची पावलं उमटली, मग ती पालीची असतात, कोणी कीटकाची असतात काय, अरे म्हणजे याला दुसरा जन्म याच्यामध्ये भेटला. अरे पण एकदा का ही माळ घातली ना, चॅलेंज आहे माय बापांनो, तुम्हाला ते पीठ झाका नाहीतर काय करा, त्याच्यावर पावलंच उमटणार नाही. कारण बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, ही साधू संतांची ग्वाही आहे. म्हणून या भस्कटी पडूच नका, समजलं का. फक्त ते देवाचं पवित्र असं गोड नाम घ्या आणि त्याच्या अट्टहासाला लागा. भगवंत माझा कसा होईल आणि मी भगवंताचा कसा होईल याच्या मागे लागा. आणि म्हणून झालेली सेवा तुमच्या मायबापांच्या गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की